तशी गणपतीच्या सैन्यामधली पदं काय आहेत याचा एक गमतीदार आढावा आपल्याला एका पुराणामध्ये सापडतो. 21 गण. गण म्हणजे साधी माणसं. साधे गण हे म्हणजे नुसती साधी माणसं नव्हे, लढवय्यांचं नाव आहे बरं का गण. सैनिक आहेत ते. 21 गणांचा जो मुख्य आहे तो एक गणपती. असे 21 गणपती, त्याच्यावरचा एक गणेश. असे 21 गणेश, त्याच्यावरचा एक गणनायक. हे वेगवेगळं पद आहे. आपण सरसकट गणपतीला असंच ही कुठलीही नावं देतो, काही बिघडत काही नाही, पण ही त्याच्या सैन्यातली पद आहेत. असे 21 गणनायक, त्याच्यावरचा एक गणनाथ. असे 21 गणनाथ, त्याच्यावरचा एक गणमंडलाध्यक्ष. असे 21 गणमंडलाध्यक्ष, त्याच्यावरचा जो आहे सगळ्यात मोठा तो महागणपती. तुम्ही जर गणपतीची पूजा ऐकलीत, लक्ष देऊन ऐकलीत, त्या बिचाऱ्या गुरुजींकडे आपलं लक्ष नसतं एवढं, पण लक्ष देऊन ऐका, तर ते सांगत असतात, महागणपतीम सायुधम सशक्तिकम आवाहयामी. आयुधासकट म्हणजे शस्त्रासकट आणि शक्ती सकट त्याला बोलवतो आहे. महागणपती, तो जो महागणपती आहे ना, तो आपला सैन्याचा मुख्य आहे. ज्याची आपण चित्र ठेवतो, ज्याच्या मूर्ती करतो, ज्याची पूजा करतो, तो महागणपती. आणि तुम्ही ह्या सगळ्याचा जर गुणाकार करायला गेलात तर गण, गणपती, गणेश, गणनायक, गणनाथ, गणमंडलाध्यक्ष आणि महागणपती हे सगळे 21 21 21 नी गुणायचे. म्हणजे गणनायक पदावरच्या माणसाच्या हाताखाली 8281 माणसं, 61 माणसं आहेत. आणि महागणपती हा जो काही आहे याच्या हाताखालची एकंदर सेना किती आहे? 8,57,66,121.